नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत महत्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजची महत्वपूर्ण आनंदाची बातमी स्पष्ट करूया. आजची मुख्य बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंद वार्ता. आताच्या घडीची खुश खबर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत आजची अपडेट. जी.आर. शासन निर्णय जारी. या संदर्भात स्पष्टीकरण जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची वार्ता. आनंदाची वार्ता आहे कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत सर्वात मोठी अपडेट. मोठ्या अपडेट संदर्भात आणि पगाराबाबत अखेर राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी. राज्य कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या संदर्भात आनंदाची वार्ता कोणती आहे? शासनाने आदेश केव्हा निर्गमित केला आहे? शासनाने आदेश निर्गमित करण्याचे मुख्य कारण काय आहे? कर्मचाऱ्यांचे पगार हे वेळेवर मिळणार आहे का? हा एक मुद्दा महत्वाचा आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. गुड ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या बाबत आताच्या घडीची मोठी अपडेट संदर्भात शासन निर्णय कार्यान्वित किंवा जारी झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जानेवारी 2026 चे वेतन देयक जानेवारी पेढीन फेब्रुवारी 2026 या महिन्याच्या मासिक वेतन देयक सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार या संदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आले. या परिपत्रकामुळे किंवा या निर्णयामुळे अनेक शासकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत राज्यभरात शासकीय कर्मचाऱ्यांच्या मंजूर पदाचा ताळमेळ सेवार्थ प्रणालीमध्ये घेण्याचे काम सुरू आहे. ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्वाची असून या प्रक्रियेमध्ये पदसंख्या, कर्मचाऱ्यांची माहिती, वेतन संरचना अचूक ताळमेळ बसला जात आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात डेटा तपासणी व अद्ययावत प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले आहेत. आणि जानेवारी महिन्याचे वेतन देयक वेळेत सादर करण्यात अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने ही मुदतवाढ दिली आहे. यानुसार सर्व आहरण व सहवितरण अधिकाऱ्यांना म्हणजेच DDO यांना जानेवारी 2026 चे वेतन देयक कोषागारात सादर करण्यासाठी वाढीव मुदत कार्यवाही पूर्ण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. आणि त्यामुळे सेवार्थ प्रणालीतील आवश्यक दुरुस्त्या आणि पदाचा ताळमेळ योग्य पद्धतीने पूर्ण करता येणार असून वेतन देयकाच्या तांत्रिक त्रुटी राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच शासनाने असेही स्पष्ट निर्देश दिले आहे की 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रशासकीय विभागांची त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील मंजूर पदाची माहिती सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणे अनिवार्य आहे. ही माहिती अद्ययावत न झाल्यास भविष्यात वेतन देयक सादर करताना येणाऱ्या अडचणी निर्माण होऊ शकतात, असे वित्त विभागाने परिपत्रकात नमूद केले आहे. तांत्रिक अडचणी टाळाव्यात आणि कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत जमा व्हावेत या उद्देशाने वेतन देयक ऑनलाईन सादर करण्याची सवलत देण्यात आली आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की पगार प्रक्रिया लांबणीवर टाकावा असा नसून ज्या कार्यालयाचे मंजूर पदांचे मॅपिंग
पूर्ण झालेले नाहीत त्यांनी हे काम प्राधान्याने वेळेत पूर्ण करणे आवश्यक आहे, जेणेकरून फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला पगार जमा होण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाहीत किंवा येणार नाहीत. या संदर्भात वित्त विभागाने विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना देखील सूचना दिल्या आहेत. त्यांच्या कार्यालयातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांची सेवार्थ प्रणालीच्या पदांचा ताळमेळ आणि वेतन देयकाची कार्यवाही ठराविक मुदतीत पूर्ण केली आहे किंवा नाही याची काटेकोरपणे तपासणी करावी व आगामी काळातील वेतन देयक तांत्रिक कारणास्तव नाकारली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत राज्य शासनाचा हा निर्णय प्रशासकीय सुसूत्रता आणि पारदर्शकता वाढवण्यासाठी घेतलेला मोठा निर्णय आहे. सेवार्थ प्रणाली अधिक मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्वाचा टप्पा मानला जात आहे. यामुळे भविष्यात पगार वितरण आणि मंजूर पदाची माहिती आणि पदभरती प्रक्रिया मध्ये असलेली तफावत दूर होण्यास मदत होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक सुरळीत आणि वेळेत त्यांना त्यांचे पगार मिळण्याचा मार्ग मोकळा व्हावा याकरिता शासनाने हा निर्णय मंजूर केला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.